2025 सुरू झाल्यापासून कोणीही उठून काहीही बोलायचं असा एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. राहुल सोलापूरकर आणि रणवीर अलाहाबादिया यांनी केलेले विधान, परवाच KRK यांनी केलेले ट्विट आणि आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. आज आपल्याकडे असे काहीतरी आहे जे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. राहुल गांधींनी पुन्हा एकदा इतिहासाशी खेळ केला आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला त्यांनी चक्क श्रद्धांजली वाहिली. होय, ऐकूनच संताप येतोय ना? राहुल गांधींनी नेमकी काय पोस्ट टाकली हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यावर महाराष्ट्रभर कसा गोंधळ उडाला, सोशल मीडियावर कसे तुफान मीम्स आले आणि सत्ताधारी पक्षाने कशी आक्रमक भूमिका घेतली हे सगळं आपण सविस्तर पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला सांगा ही चूक आहे की अजून एक राहुल गांधींची सामान्य शैली. मी साई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते. तर चला बघूया खरं काय. 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, कार्यक्रम, शिवनेरी किल्ल्यावर विशेष सोहळे, महाराष्ट्राचा नवा जोश सगळीकडे दिसत आहे. पण याच दिवशी राहुल गांधींनी एक महान ट्विट केलं. त्यांनी X वर अशी पोस्ट केली की छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी. उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्रोत रहेगा. आणि या पोस्ट मध्ये त्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये कोल्हापूर मधील बावळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी काढलेला फोटो शेअर केला आहे. हा काय नवीन इतिहास तयार झाला? संपूर्ण देशाला माहिती आहे की 19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि पुण्यतिथी ही 3 एप्रिलला असते. मग राहुल गांधींनी असं का लिहिलं? राहुल गांधींच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर अक्षरशः आग लागली. महाराष्ट्रातील लोक संतापले आणि नेटकऱ्यांनी एकच हल्लाबोल केला. एका युजरने ट्विट केलं, राहुल गांधींसाठी इतिहासाचा क्लास सुरू करूया. पुण्यतिथी आणि जयंती याच्यातला फरक त्यांना शिकवला पाहिजे. तर दुसऱ्याने लिहिलं, जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहणारा पहिलाच नेता राहुल गांधी, इतिहासात नवीन भर टाकलीत सर. एकाने तर लिहिलं, नेहरूंच्या जयंतीला राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली तर आश्चर्य वाटायला नको. हीच परिस्थिती ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दिसून आली. अक्षरशः राहुल गांधी हा ट्रेंडिंग टॉपिक बनला आहे. भाजप आणि शिंदे गटाने यावर तुफान प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधींनी हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. जयंतीला पुण्यतिथी म्हणणं म्हणजे अज्ञानाचा कळस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करत म्हटलं, राहुल गांधींनी इतिहास शिकायला हवा. हे पुन्हा पुन्हा घडतंय याचा अर्थ स्पष्ट आहे, काँग्रेसला महाराष्ट्राच्या महान इतिहासाची किंमत नाही. राहुल गांधींच्या चुकीवरून काँग्रेसही अडचणीत सापडली. लोकांनी थेट काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. ही चूक आहे की अजाणतेपणे इतिहास बदलण्याचा प्रयत्न? काँग्रेसच्या प्रवक्त्याने घाईघाईत स्पष्टीकरण दिलं आहे, हा फक्त एक टायपो आहे. चुकीने पुण्यतिथी लिहिलं गेलं. राहुल गांधींना शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. पण हे स्पष्टीकरण कुणालाही पचनी पडलं नाही. एका नेटकऱ्याने लिहिलं, राहुल गांधींनी इतिहासात किती चुका केल्या आहेत याचा एक हिशोब काढूया का? दुसऱ्याने विचारलं, ही नेहमी चूकच असते का की विचारपूर्वक चाललेला अजेंडा आहे? ही पहिली वेळ नाही जिथे राहुल गांधींनी इतिहासाची वाट लावली आहे. 2019 मध्ये त्यांनी गुरु गोविंद सिंग आणि संत तुळशीदास यांना एकाच कालखंडात ठेवलं होतं. 2022 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या तारखांमध्ये गोंधळ घातला. 2023 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मतारखेबद्दल चूक केली आणि आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा अपमान. महाराष्ट्र याला माफ करेल का? राहुल गांधी यांच्याकडून वारंवार होणाऱ्या अशा चुका महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देतात. जयंतीला श्रद्धांजली वाहणं म्हणजे अनभिज्ञता नाही तर एक मोठा अपमान आहे. काय वाटतं तुम्हाला? राहुल गांधींनी खरंच मोठी चूक केली आहे का, की हा काँग्रेसचा अजून एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे? लोकांनी अशा चुकीसाठी काँग्रेसला जबाबदार धरायला हवं का? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या खरं काय या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.